राम कृष्ण हरी 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 श्री गणेशाय नमः। जय जय जी वैकुंठ धामा, जय जय जी आत्मा रामा, योगी जन मन विश्रामा, परब्रह्मा नमोस्तु ते राम राम राम। प्रस्तुत ग्रंथ प्रवेश करत असताना इथे जमलेले श्रोतेजन, तुम्ही महान आहात. तुमच्या चरणी लोटांगण घालून, मायपित्याच्या चरणी लोटांगण घालून, गुरुवर्य लक्ष्मणदास बाबा बोलवे यांच्या चरणावर लोटांगण घालून, ग्रंथकर्ता श्री संत नामदेव महाराज यांच्या चरणावर लोटांगण घालून स्वर्गारोहण ग्रंथ प्रवेश करताना आपण संत नामदेवाने आपल्याला, महाराजांनी आपल्याला एक असं सुंदर असं काव्य दिलं, सुंदर असं ग्रंथ परिचय करून दिला की कलियुगामध्ये माणसाला कुठेतरी भक्तीचा एक ठेवा असावा, कुठेतरी भक्तीचा एक मार्ग असावा, मार्ग दिसावा. कळत न कळत हे आपले 18 पुराणापैकी महान असे पुराण आहेत. आपण त्याच्याकडे आता सध्या दुर्लक्ष होत चाललाय माणसाचा. आणि तरी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्वे देव सर्व कार्येषु सर्वदा या गणराया गणपतीला वंदन करून जय जयाजी वैकुंठ धामा, हे वैकुंठाच्या राहणाऱ्या भगवंता, वैकुंठाच्या राणा भगवंता परमात्मा, जय जयाजी आत्मारामा, माझ्या हृदयात वसणारा, माझ्या हृदयामध्ये वसणारा भगवंता, मन विश्रामा, मग जिथे तुझं नाव घेतल्यानंतर माझ्या मनाला शांती मिळते. हे भगवंता, तुमचं नाव घेतल्यानंतर माझ्या मनाला शांती मिळते. हे परब्रह्मा म्हणजे एक ब्रह्मदेवाची दुसरी आवृत्ती जी आहे ती भगवंत विष्णू आहे. ब्रह्मदेव ही सृष्टीचं निर्माण करतोय, पण त्याच्या अंकुश कोण ठेवतोय? ही भगवंत परमात्मा भगवान विष्णू ठेवतोय. आणि हे भगवंता, तुला माझा नमस्कार असो. आणि आज आपण हा ग्रंथारंभ घेताना की आपल्यातून एक महान असा आत्मा आपल्या परिवारातून, लागी परिवारातून निघून गेले आणि संपूर्ण कुटुंबाला दुःखाच्या थराला सोडले. कोणाचे दादा असतील, कोणाचे काका असतील, कोणाचे आजोबा असतील, प्रत्येक नात्यांना गुंफून, प्रत्येक नात्याची माळ गुंफून आज या परिवारामध्ये आज ते आपल्याला दिसत नाहीत. एक त्यांच्या राहिल्यात काय स्मृती राहिल्या. जन पलभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय. जन पलभर म्हणतील हाय हाय, असेच वारे म्हणजे असेच वारे वाहतील, नद्या वाहतील, नाले वाहतील, पण तुमच्या वाचून कोण थांबेल का? सृष्टीचं ते चक्र जे आहे, राहट चक्र आहे, ते फिरतच राहील. ते जशा राहटाला मडके असतात, आता मोटार झाल्यात आपल्याकडं. पूर्वी राहट होता, बैल ओढायचे, मडके असायचे, खालची म्हणजे राहटाची मडकी खालची भरलेलीच असायची. म्हणजे जसं राहट चक्र फिरते तशी परिस्थिती फिरते. मग दादा घरातून निघून गेल्यानंतर त्या कुटुंबावर दुःखाची अवकाळ आलीच. पण मी जाता राहील कार्य, तुम्ही तुमचं जर चांगलं जर काम असेल, आम्ही शेजाऱ्यांशी किती चांगले वागलो, शेजाऱ्यांची किती बांध फोडली, हे तुमच्या कशावर आहे? हे कर्तृत्व आहे. मग मला सांगा, एका शेताचा बांध फोडताना आपण किती जणांना कामाला लावतो माहितीये तुम्हाला? एक बांध फोडल्यानंतर तो मालक आपल्याशी भांडायला येतो, आमचा बांध फोडला. भांडण मिटला नाही तर तो पोलीस स्टेशनला जातो. पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये ती बतावणी होते आणि त्याच्यानंतर आपले 4 ते 5 तास आपले जातात. आणि 4 तास 5 तास गेल्यानंतर बाजूवाला चायवाला असतो, त्याचा चायचा पण धंदा होतोय. नवे तर दुपार गेल्यानंतर हॉटेलमध्ये गेल्यानंतर जेवण सुद्धा होतंय. म्हणजे एक बांध कोरल्याने किती माणसाला काम मिळते बघा. तुम्ही सहजगत्या विचार करा. आणि ती जर तुम्ही बांध जर कोरलेली असतील तर तुमची स्मृती चांगली राहील का वाईट राहील हे मला माहिती नाही. पण जन पलभर म्हणतील हाय हाय, जर तुमचं जर खरोखर जर काम चांगलं असेल, जर तुम्ही खरोखर समाजाशी चांगले वागत असाल, तर तुम्हाला
मरावे परी कीर्ती रूपे उरावे अशी उक्ती राहील. म्हणजे मला सांगायचं एवढंच आहे की असे जर आपले जर कर्म असतील, चांगले जर कर्म असतील, तर आपल्याला लोक डोक्यावर घेऊन नाचतील. संत ज्ञानेश्वर महाराजांना लोकांनी डोक्यावर घेतलं कधी? गेल्यानंतर. पण त्याच्या आधी लोकांनी काय केलं विसोबाखेचा नाही, म्हणजे काय केलं, शास्त्रही काय केलं, त्याला लाथा मारल्या, मुक्या मारल्या, अंगावर चिखल फेकलं. संत तुकाराम महाराज होऊन गेलं काय? संत तुकाराम महाराज विसोबाखेचा काय केलं? आधी भर कीर्तनात सुद्धा त्यांना चापकाचे फटके मारले, पण त्यांनी ते सहन केलं. मरावे परी कीर्ती रूपे, म्हणजे आज त्यांच्या स्मृती राहिल्या, आज त्यांचे धर्मग्रंथ आपल्याकडे राहिले, आज त्यांची परंपरा आपल्याकडे राहिली. आणि असे हे संत तुकाराम महाराज आणि असे हे आज दादा आपल्यातून गेले. खरोखर त्यांच्या त्यांच्या स्मृतीला अभिवादन करून ग्रंथ प्रवेश करत आहे. वैशंपायन म्हणे जन्मे जयास राया पुढील कथा परीयस जेणे सत्वरी होय नाश महापातकांचा. आणि मग इथे राजाचा गुरु शिष्याचा, राजाचा आणि गुरुचा, इथे गुरु शिष्याचा संवाद चाललाय. आणि गुरु शिष्यांचा संवाद चालत असताना कुठेतरी शिष्याच्या मनात शंका येतोय. कधीतरी आपल्याला मोठी माणसं सांगतात त्यावेळेला आपल्या मोठ्यांचं कळत नाही, हे पटत नाही आपल्याला. आणि इथे सुद्धा तेच झालंय राजाचं, की असं कधी असू शकतंय, असं कधी घडेल काय? म्हणजे त्याच्या मनात शंका आलेली आहे, शंका पुढे येणार आहे. आणि त्या राजाच्या मनात शंका यावी आणि राजाला उत्तर गुरुनी द्यावं. बघा काय तिथला प्रसंग कसा असेल, तिथला प्रसंगाची जर जी गोडवी जर आपण विचारात केली तर, आणि तो प्रसंग मला सांगायचं का, तो प्रसंग ऐकताना श्रोतेजन हो, तुम्हाला सुद्धा काय होईल, पुण्य गाठलं. हे पुराण आहेत, आपण त्याच्याकडे पाठ फिरवली आहे, पण हे अद्वैत असे पुराण आहे. त्याच्यातला एक जरी शब्द तुमच्या कानाला जरी गेला, एक जरी शब्द तुम्ही कानाने जर ऐकलात, किंवा एक शब्द जरी तुम्ही मनन केलात, तर तुमच्या आयुष्यात तुमचं काय होईल, सुखद होईल. तुमच्याकडे एक कळत नकळत तुमच्याकडे पुण्य, हे अमोघ शास्त्र आहे. आपण का 12 दिवस सुतक कार्य आहे, किंवा मयत घरामध्ये कोणतरी व्यक्ती निघून गेली म्हणून तिथं आपण सुतक मानतो, पण इथं आज पोथी लागली ना, हा ग्रंथ आला ना, शास्त्र आला ना, मग त्या शास्त्राकडे जर आपण लक्ष दिला, त्या शास्त्राकडे जर आपण लक्ष दिला तर खरोखर आपण भाग्यवान. असे गुरु सांगतात की ही कथा ऐकल्याने काय होईल, की तुझ्या गाठीला पुण्य जोडला जाईल. जी कथा पुण्य पावनी त्रैलोक्य तापत्रय हारिणी सर्व दोष निवारणी मुक्तिदायिनी सर्वदारा. म्हणजे बघा, पृथ्वी वर राहणारे जडजीव, स्वर्गामध्ये राहणारे देव आणि पातालामध्ये राहणारे असुर. बघा ह्या तिन्ही लोकांमध्ये हे जे शास्त्र तुम्ही जर ऐकला तर तिन्ही लोकांमध्ये तुमचं काय होईल, पुण्याचा वाटा तुम्हाला एवढा होईल की तिन्ही लोक सुद्धा हे सुखी होतील. ही कथा नुसती वाचन आणि श्रवण केल्याने, जिथे म्हणजे खरोखर पुण्य पावन भूमी असेल, पुण्य पावन घर असेल, की या घरामध्ये हे कथा वाचन चाललं आहे. का चाललं कशामुळं, ते दादा निघून गेल्यामुळे, दादांच्या कारणाने. म्हणजे दादा निघून गेले, पण तुम्हाला एक भक्तीचा काय दिला, 12 दिवस त्यांच्या आठवणीसाठी. आज ते आपल्या घरात 12 दिवस वास्तव्य करत आहेत. आणि त्यांच्या प्रित्यर्थ आपण काय लावलंय, हे दीपक लावलंय, आणि ते सुद्धा आता कथेला बसलेले आहे. ते तुझ्या पूर्वजांची कथा श्रवण करी परीक्षिती सुता श्रवण मात्रे दोषान समस्तान नाश तत्वता होत असे. हे राजन, गुरुवर काय बोलतात, हे राजन ही तुझ्या पूर्वजांची कथा आहे, तुझ्या वाडवडिलांची कथा आहे, आणि ही तू शांतचित्ताने ऐक, असे गुरुवर इथे बोलत आहे. मग तो राजा युधिष्ठिरा बंधूंचे दुःख करीत थोर त्या हिमाचलाचे पाठार हळूहळू चढत असेरा. आणि अशा प्रकारे आता इथे स्वर्गारोहण पर्व चालत असताना, स्वर्गारोहण पर्व चालत असताना धर्मराजा काय झालाय, कुठे चाललाय धर्मराजा, स्वर्गाच्या यात्रेला चाललेला आहे. आणि मग तो हिमाचलाचा जो पठार आहे तो असा धारदार असा तीक्ष्ण, म्हणजे बर्फाचे पठार आहे, आणि धारदार असा तीक्ष्ण असा, जसं काय हत्यार आहे रस्त्याला, म्हणजे आणि असा तो तीक्ष्ण धारदार पठारातून चालत असताना त्याच्या पायाला लागत असेल, टोचत असेल. आणि अशा त्या तीक्ष्ण धारदाराच्या पठारातून धर्मराजा चालत असताना धर्मराजाची अवस्था काय आहे, दुःख करिता धर्मासी संभोखी आपापणासी
परी धर्माची मानसी कळोळ उसळती मोहाचे राम. आणि मग आता धर्माची अवस्था काय की धर्माला मोह उपजलाय. मोह, धर्म हा मोहपाशात अडकला गेलाय. तद्वत तो मनाला विचार करतोय की काय त्याच्या मनामध्ये काय मोहाच्या ज्या लाटा उसळतात की मी काय, मी काय, मी कोण आहे आणि मी कुठे चाललोय. हा थोडासा काय झालाय मोह उत्पन्न आणि थोडासा भ्रमित झालाय धर्म. आणि भ्रमित झाल्यानंतर एक त्याच्या मनामध्ये काय झालंय काल्पनिक त्याच्या कल्पना यायला लागलेली आहे. त्या धर्माच्या अंतर्गत सुकुमारासे बहुत मनोनी मायेच्या येत लहरी तयासी राम. म्हणजे बघा धर्माचे जे ग्रंथ करताना कोणाच्या धर्माचं मन कसं होतं, कोमल होतं. कोमल मनातून, म्हणजे जरी तो राजा होता आजपर्यंत त्याने धर्माचे चालवलेले राज्य, हस्तिनापुराचे राज्य कसे चालवलं त्यांनी धर्माने राज्य की त्या प्रजेला त्यांनी काय केलं, मायपित्याची उपमा दिली. प्रजेला, स्त्रीला आई मानली, पुरुषाला त्यांनी वडील मानलं. जी त्यांच्या वयाची जी मुलं होती किंवा असतील त्यांना त्यांनी मित्र किंवा बंधू मानलं. आणि अशा प्रकारे धर्माने राज्य चालवत असताना प्रत्येकाच्या मनाला वाटतं की मी जर गावाचा जर कारभार चालवत असेल, एखादा जर गावाचा कारभार चालवत असताना आपल्या घरी कधीतरी मोठा मनुष्य येतो आणि मोठा मनुष्य आला, एका श्रीमंत मनुष्य येतं एखाद्या लहान माणसाच्या घरी, आणि मग श्रीमंत मनुष्य आल्यानंतर त्याची छाती मोठी होतं. अरे बापरे, आमच्या घरी आज मोठा माणूस आलाय. आणि मोठा माणूस आलाय तो, अरे बाबा पण तो मोठा माणूस तुझ्या तोडीचा नाही रे. तो त्याचा काम करण्यासाठी येत असतो. त्याचा जिथपर्यंत काम आहे पण आपली छाती मोठी होते ना. काय सांगू, आमच्याकडे आज मोठा दादा आला. अरे पण तो त्याचा काम. म्हणून बघा तुम्ही जर एक शेताच्या जर बांधावर जर तुम्ही एखादं मोठं झाड लावलं, सांगायचं तात्पर्य काय, आणि झाड लावलं आणि त्याच्या खाली जर तुम्ही कुठला दुसरा झाड लावला तर त्याला फळं येतील का? तो वाढेल, जोमाने हिरवा गार होईल, पण त्याला कंस किंवा फळं येणार नाही. म्हणजे मोठी माणसं तुम्हाला छोट्याला जगून देतील. म्हणून छोट्या माणसाने विचार करायचा, मोठ्याची संगत करताना विचार करायचा. आणि इथे धर्माने काय केलंय की प्रजेला आपल्या रेषेत, आपल्या नजरेत, म्हणजे आपल्यासारखी सगळी प्रजा, माझ्यासारखे सगळे लोक व्हावेत, गुण्या गोविंदाने नांदावेत. नवे जर मागे जाऊन जर आपण सांगितलं तर आपण ऐकलं की धर्मराजे ते पशु स्वापदे सुद्धा वस्तीला यायची. काय प्रेम असेल, कसं राज्य केलं असेल. आपल्याला साधा घर सांभाळता येत नाही, घरात सुद्धा आपल्या भांड्या पडतात. मग ते कसं, म्हणजे आज त्याच्या मनामध्ये मोहाचे कलल उमसले. काय कलल उमटले, जेविन भरते भरे सागरी लहरी मागे येत लहरी तैसे धर्माचे अंतरी मोहतरंग उच्चंबळ राम. जसं चंद्राच्या कळा बदलाव्यात, त्या चंद्राच्या कलेप्रमाणे अष्टमी नवमी दशमी तिथीप्रमाणे जशी समुद्राला भरती यावी, आणि समुद्राचं पाणी ज्वार असं उफालून यावं, आणि त्याप्रमाणे धर्माच्या मनामध्ये काय केलाय, लाटा उमजला. कशा लाटा, कल्लोल वाजलाय की काय तद्वत. मी आता स्वर्गारोहण पर्व करत असताना, स्वर्गारोहण यात्रेचा प्रवास करत असताना मी आज एकटाच आहे हो, माझ्याबरोबर कोणीच नाही. म्हणजे आता तरंग निर्माण, आता किती तरंग निर्माण झालेत. बोला आता मी करू काय, हे महादुःख मनी नसाहे अद्यापी का राहिल आहे देही प्राण माझी. अरे बाबा भगवंता, की माझ्या कुडीमध्ये, माझ्या देहामध्ये हा प्राण काय झालाय की आज माझा सगळा परिवार माझ्यापासून गेलेला आहे, परिवार विखुरलेला आहे. मी एकटाच आहे, मी एकटाच चालतोय या धार अशा रस्त्यात मी एकटाच चालतोय. माझ्याबरोबर माझा कोणीच नाही, भाऊ नाही, माझी पत्नी नाही, माझा मुलं नाही, कोणीच नाही बरोबर. मग माझ्या या कुडीमध्ये हे सगळं काय दृश्य बघण्यासाठी माझ्या कुडीमध्ये आत्मा अजून वास करतोय. हा आत्मा अजून निघून काय गेला नाही, असा धर्मराजा इथे विचार करतोय. जरी करू आत्मघात तरी वैकुंठी ठावले देनंत तवा धर्माचा अंगुष्ठ कापत झालं वाम चरणाचा. आणि मग आता मनामध्ये हा विचार करत असताना, हा प्रवास करत असताना अशा धारदार शस्त्रदार, त्या बर्फाच्या शस्त्रदार अशा बर्फाने काय केलंय, धर्माचा अंगुष्ठा गल्लाय. बघा, तुटला आयुष्याचा दोरा. ज्या वेळेला मनुष्याच्या आयुष्याची माल तुटतो, येर वावुगा पसारा, म्हणजे हा जो आपण जो केलाय, बंगला, गाड्या, मोटार सगळा जो केलाय, हा काय केलाय, वावुगा पसारा केलाय. टाकून जाती रांडा पोरे. बघा शेवटला आपल्याला आपली मुलंवाला सुद्धा टाकून जातात.
मुलं बाळ असो जागा, जर म्हातारा माणूस झाला तर कशाला डोकरा अजून जागलाय, सत्य परिस्थिती आहे. म्हणजे त्या मायेने, त्या आईने त्या मुलाला 9 मास 9 महिने ज्या उदरात सांभाळला, तिने तळहाताचा पालना केला, हाताच्या झोल्या केल्या. अरे परिस्थिती होती, परिस्थिती भरपूर गरिबी होती, त्यावेळेला तुला जीन्सची पॅन्ट देता आली नाही, पण तुला उघडा तर ठेवला नाही. त्या काळात जर ती लोक ही जर आता जी जमिनी ती ठेवली तुम्हाला ना, ती जर त्याही विकली असती ना, ती जर कुठंतरी चांगल्या मोठ्या ट्रिपला गेली असती तर आज तुम्ही इथे बंगल्या वाड्या बांधल्या असता का? म्हणजे ही कृपा कोणाची आहे? आई वडिलांची आहे. तद्वत बोलायचं काय, जर त्याही जर ती हाऊस केली असती तर आज या बंगल्या गाड्या आल्या असत्या का? तुमच्या नसत्या आल्या. त्याही जर त्यावेळेला हाऊस केली असती तर आज तुम्हाला 1 गुंठा 4 कोट्याला विकायला मिळला असता? नसता मिळला. म्हणजे त्याही काय केल्या, आपण बोलतो ना दाताच्या कन्या, त्याही काय केला, दाताला दात लावला. त्याही परिस्थिती, त्याही तुमचा तुकडा विकला नाही, त्याही जमिनी ज्याही विकल्या नाही, त्याही सांभाळून ठेवल्या. कशासाठी ठेवल्या? की जमीन असेल तर काय, नोकरी नाही मिळली तर चालेल, पण तो पोटभर भात तरी जेवण, हा प्रत्येकाचा मानस होता. पण आता काय बोलतात, ते कशाला ठेवायची तिकडची जमीन, टाका विकून 4 कोटी येतील. हे विषय महत्वाचा. पण वस्तुस्थिती जर पाहायला गेलो तर अजून काळ जर आपण जर पुढचा जर काळ विचार केला तर अजून 5 वर्षांनी तुम्हाला 500 रुपये करून तांदूळ खावे लागतील. परिस्थिती एवढी चिंताजनक होणार आहे. आता तुमचा रेशनवरचं रेशन कार्डवर सुद्धा तुमचा रेशन बंद होणार आहे. तिथे तुम्हाला मानसी पैसे भेटणार आहेत. मग तुम्ही पैशाची काय करणार? आज तुम्हाला 20 रुपये करून तांदूळ भेटतात, ते तुम्हाला 200 रुपये किंवा 500 रुपये करून भेटणार नाहीत. ही परिस्थिती. आणि इथे तद्वत धर्मराजा विचार करतोय की काय आहे, म्हणजे बघा वस्तुस्थिती बघा कशी आहे. धर्म मनाला विचार करते की मी का हे सगळं पाहण्यासाठी, हे सर्व म्हणजे दुःख पाहण्यासाठी मी जगलोय. धर्म जव अंगुष्ट पाय तव त गळवणी पडिला आहे, देही प्राण मात्र माझी आहे, उरलासे काय करू. आणि मग आता इथे धर्माची काय झाली, ज्या वेळेला स्वतःवर जेव्हा माणसाच्या प्रसंग येतो त्यावेळेला सगळ्यांना माणूस विसरला जातो. जिथपर्यंत एखादा चोर गावातून वस्तू घेऊन चाललाय आणि त्याच्या मागे हजारो लोक पळत असतात त्या चोराला पकडण्यासाठी, चोर 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 पकडतात. पण ज्या वेळेला त्या माणसातला दुसरा एखादा मनुष्य, अरे हा चोर, त्यावेळेला जेव्हा स्वतःवर येतं तेव्हा त्याला कळतं, अरे बाबा हा किती मोठा प्रसाद, आता ही हजारो लोक आलीत, माझा काय करतील, चेंदामेंदा करतील. मग आता तद्वत विसरला, सगळ्यांचे दुःख धर्मराजा इथे विसरला आणि स्वतःचा अंगठा कापल्यानंतर ते काय या वेदना होतात. अशा प्रकारे आपुल्या दुःखे घाबरा झाला, दुःख पाचांचे तो विसरला, मग गिरीमाथ जव पावला तव ज्ञान उदेले. आणि मग आता काय झालं इथे धर्माची परिस्थिती काय झाली की आपल्यांचा दुःख विसरला. माझी दादा होता, माझा काका होता, माझी आई होती, माझा बाप होता, माझी पत्नी होती, यांचं तो दुःख आता विसरलाय. आणि आता इथे ज्ञान मुदेला आहे. बघा भगवंत, बघा काय गोड गोड असं निवेदन आलंय की धर्माला इथे ज्ञान मुदेलाय. आणि मग पुढे काय झालं, की म्या पाप केले कोण, अंगुष्ठ का गेले गळून, द्रौपदी म्हणे जे महाविघ्न उदेले होते आम्हा शिरा. हा मनाला ज्ञान असा उदेलाय, हा मनाला विचार करतोय धर्मराजा की माझा अंगुष्ठा का घालला, माझा अंगुष्ठा का तुटला, की आजपर्यंत माझी बघो. बघा ज्या स्त्रीने आजपर्यंत तुमच्याकडे सप्तपदीचे 7 फेरे घेतले, तिला एक दिवशी तुम्ही सांगा हो तू माहेर जीव देस, येते का बघा तुम्ही? जर तुमची परिस्थिती जर एकदम बिकट परिस्थिती आली तर ती स्त्री सुद्धा तुम्हाला साथ देणार नाही. म्हणून मगाशी मी बोलून गेलो, तुटला आयुष्याचा दोरा, येर वाऊगा पसारा, टाकून जाती रांडा पोरे, की पत्नी कुठपर्यंत, कोल्हापर्यंत, ती कोल्हापर्यंतच येणार. आणि नंतर सगळे सोयरे असे मागे हात बांधतील आणि तुम्हाला स्मशानामध्ये घेऊन जातील. मग तेव्हा तिथे सुद्धा जरासा जर उशीर झाला ना तर काढा म्हणती याचा झाला भूमिभार. काय बोलतील की याचा का भूमिभार झाला, की जर प्रेत गेल्यानंतर कमीत कमी 5 तासामध्ये तो प्रेत त्याची यात्रा काढायची असतं. का काढायची असतं, की त्याच्यावर, त्या शवावर अनेक विषाणूंचा संसर्जन्य होत असतं
अनेक विषाणूचा संसर्ग होत असतं, त्याच्यामुळे ते 5 तासाच्या आत घरात प्रेत ठेवायचा नसतं. मग लोक काय बोलतात, काढा याचा झाला भूमिभार. आणि स्मशानात नेल्यानंतर तिथं लाकडा रचाला कोण, तुझेच होते सगळे. म्हणजे ज्याला तुम्ही माझी मुलं म्हणला, ज्याला माझा दादा माझा काका, तेच तुझ्यावर लाकडं टाकणार. आणि शेवटला अंतीची बोंब मारतील आणि हात बांधतील आणि पाठारे निघून येतील. मग शेवटला स्मशानामध्ये जलतंय कोण, एकटाच ना. जन्माला आलाच एकटा आणि जाणं सुद्धा एकटाच. आणि मग इथं हा विचार धर्मराजा करतोय की मी आजपर्यंत माझी पत्नी बोलत होतो, ती सुद्धा माझी असती तर राहिली असती ना माझ्याबरोबर. मग ती माझी नाही, मग मी काय व्यर्थ दुःख करतोय. तिचा अभिलाष मुळींहुनी करीत असे दुर्योधन म्हणी, नाना कपटे करुणी आम्हान वैरी झाला तो. आणि एका द्रौपदी सुंदर होती, सुकेशिनी होती, महासती होती. आणि तिचा अभिलाष कोण करत होता, दुर्योधन करत होता अभिलाष. काय की ही जर मला पत्नी मिळाली तर. मग तिचा अभिलाष करत, आणि ते तर आम्हाला दोष लागला नाही. धर्मराजा मनात तद्वत विचार करतोय, ते तर आम्हाला दोष लागला नाही, त्या दोषामुळे तर आम्हाला आज ही परिस्थिती ओढवली नाही. मग तिच्या अभिमाने करुणी अंता धरिली चौघांनी, बंधू कौरव सर्व मारुनी राज्य घेतले बळेंची राम. सुईच्या टोकावर आग्रावर बसेल एवढे सुद्धा तुम्हाला जमीन देणार नाही. सुईच्या आग्राच्या टोकावर बसेल एवढी सुद्धा तुम्हाला मी जमीन देणार नाही. हा जेव्हा दुर्योधनाने प्रश्न उभा केला पांडवांच्या समोर, त्यावेळेला हे पुढं रण वाद्य वाजलं ना, पुढं संग्राम झाला ना. आणि मग त्यावेळेला या संग्रामाला प्रवृत्त कोणाला करावं, अर्जुनाला. भगवंतानी बघा, भगवंतानी अर्जुनाला, श्री गोपाल कृष्णाने, श्री भगवंत श्री कृष्णाने अर्जुनाला सांगावं, हे अर्जुना काय बघतोस काय, आता या युद्धाशिवाय पर्याय नाही. हे तुला आता दुर्योधन तुला काय देणार नाहीये, मग आता घे कधी शस्त्र. आणि त्यावेळेला अर्जुनाला निषाद योग होते आणि अर्जुन बोलतोय, मामे मेवणे बंधू गुरु यांचा कैसेने करू संहारू, या सर्वांना मी का मारू भगवंता. आणि त्यावेळेला भगवंत पुन्हा पुढे जाऊन सांगला, अरे अर्जुना तसं नव्हे, युद्ध केल्याशिवाय तुला गत्यंतर नाही, हे देणार नाही जमीन तुला, काहीच तुला देणार नाही. आणि त्यासाठी म्हणजे एका स्त्री मुलं बघा सभेमध्ये जी विटंबना केली आणि त्या विटंबनेमुळे पुढे काय झालं, युद्धाचं रूपांतर झालं. मग ही धर्मराजा विचार करतोय, या कारण झालं आणि आज हा मी दिवस पाहतोय. आणि मग त्यावेळेला अर्जुन सांगतोय, भगवंताला सांगतोय, देवा तुझ्या प्रसादे काय होणे. अरे देवा, हे ऋषिकेश आहे भगवंता, तू काय सांगतोस मला युद्ध करायला, तुमच्या प्रसादाने काय कमी काय भगवंता, आत्ताची घेऊ अनेक राज्य. असे हा हस्तिनापुराचं राज्य नाही, पूर्ण अनेक राज्य आम्ही एका क्षणात घेऊ का, तू भगवंत आमच्या पाठीशी. मग आपल्या पाठीशी कोण पाहिजे, भगवंत पाहिजे. मग भगवंत जर आपल्या पाठीशी यायचं असेल तर आपला काय करायला पाहिजे, भक्तीत लीन व्हायला पाहिजे. अरे भक्तीत लीन, समजा आपल्याला वेळ नाही देवाच्या समोर हात जोडून, पण जाताना उठता बैसा दलन दलिता कांडता काय करायला पाहिजे, आपण भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. आणि त्या नामस्मरणाने काय होते की बहुत जोडे पुण्य गाठी, की हे भगवंताचं जर आपण नामस्मरण केलं. आणि आजपर्यंत पांडवांना भगवंतानी सहाय्य कशामुळे केलं, नामावरच केलं. काय एवढे श्रद्धेने भगवंताला ते मानत होते पांडव, म्हणून आजपर्यंत पांडवांना भगवंताने सहकार्य केलं. आणि मग इथे धर्मराजा काय बोलतोय, या एका महासती द्रौपदीच्या मुळे हे सर्व विघ्न उदेल. त्या पापास्तव पाहे त्यांच्या सती खचले देह, मजही पातके पाहे घडली त्यांचे निराम. आणि मग ह्या मी परिवाराला, या मी संसाराला सर्वांना अनुमोदन दिलं, आजपर्यंत मी त्यांना सर्वांना सहकार्य केलं, म्हणून त्यांच्या तर पातक आणि माझी आज परिस्थिती नाही. बघा, माणूस शेवटच्या अंतीच्या वेळेला स्वतःचा विचार करत असतो, बरोबर की नाही. अंतीच्या वेळेला स्वतःचा विचार, आणि इथे धर्मराजा सुद्धा स्वतःचा विचार करतात. बोला, माझे म्हणून मोह धरिला नरकी कुंजर बोलिला बोला, म्हणून हा झडला अंगुष्ठ माझा होरा. म्हणजे मनाला असं वाटतंय की मी ज्या वेळेला युद्ध प्रसंग होता त्यावेळेला हत्ती मारला गेला आणि मी गुरु द्रोणाचार्यांचा मुलगा विश्वस्तामा मेला, म्हणून मला द्रोणाचार्याने विचारलं की सगळी खोटं बोलतील,
पण माझा धर्म खोटा बोलणार नाही. आणि मग गुरु द्रोणाचार्य धर्माच्या समोर आलं त्यावेळेला धर्माने उत्तर दिलं, नरवा कुंजरवा बोलतोय तेवढा ज्यांनी अर्जुनाने भीमाने शंख पुकारला. शंखाचा एवढा जोरात आवाज झालाय की त्या गुरुना ऐकायला आलं नाही. आणि मग त्याच्यानंतर मग गुरुनी काय केलं, द्रोणाचार्याने काय केलं, सरळ यमसदनात धाव घेतली. आणि यमसदनात धाव घेतली आणि यमाला विचारलाय माझा मुलगा कुठे आहे. त्यावेळेला यमाने उत्तर दिलं, गुरुवर्या तुम्ही आजपर्यंत तुम्ही यमपुरीला आलात तुमचा तिकडे देह खाली ठेवून, त्या देहाचं रक्षण कोण करेल. बघा कसं म्हणजे त्या जर आपण शास्त्रात जर शोधायला गेलो तर, आणि मग तिथे यमाने सांगितलं की तुमचा मुलगा मेलाच नाही, तुमचा मुलगा मेलाच नाही का. तिथे मेलाय तो कोण, हत्ती मेलाय. पण त्यावेळेला इकडं गुरु द्रोणाचार्याच्या बॉडी शॉट लावली. म्हणजे बघा म्हणजे माणसं भगवंत का नट नाटकी कोण आहे, हा एक केशव आहे, भगवंत आहे. आणि मग या सगळ्या गोष्टींचा म्हणजे मी तिथे खोटा बोललो. धर्मराजा विचार करतोय की म्हणून एखाद्या शेजाऱ्याला जर आपल्याला जर न्याय द्यायचा असेल तर ती परिस्थिती संपूर्ण त्या परिस्थितीचा विचार करा की खरोखर कोणचं चुकलंय, खरोखर कोणचं तो मोठा आहे म्हणून त्याच्यापासून न्याय देऊ नका. पण इथे भगवंताला एकच करायचं होतं की कोणत्याही परिस्थितीत पांडवांना युद्ध जिंकून द्यायचं होतं. म्हणून भगवंतच ज्याच्या पाठीशी आहे तर त्याला काय कमी आहे. आणि मग इथे धर्मराज आता तो विचार करतोय की मी तिथे खोटा बोललो म्हणून आज माझ्या पायाचा अंगठा गळून पडलाय. त्राही त्राही श्री मुरारी एवढा पडिल लटकियांच्या भरी, ती माझी होता सोयरी म्हणून मोहे गुंडाळीलो राम. म्हणजे मी आजपर्यंत माझी नाती गोती मी आज या म्हणजे लटकाची भरलो काय आपल्या सर्व परिवाराच्या याच्यामध्ये मी लटका माझा मी कधी विचारच केला नाही. आपण बोलतो ना जन्माला मुलं घातली मग त्यांच्या तोंडाला घास देण्यासाठी आपण कष्ट करत असतो. आजपर्यंत आपण जे कष्ट जे करतो कशासाठी करतोय, मुलांसाठी. पण कालांतराने तीच मुलं आपला उद्दासन दाखवतात. आताची चिंताजनक परिस्थिती आहे. पण तो उद्दासन तुमच्या वाटेला का येतोय मला सांगा. लग्न करून आल्यानंतर जी मुलगी सासरी येते ती आई वडिलांना सोडून येते ना. तुमची पण बहीण आई वडिलांना सोडून जाते. मग त्या सुनेने सासू सासऱ्याला आई वडील मानलं तर, त्या सुनेने जर सासू सासऱ्याला आई वडील मानलं तर ही परिस्थिती कधीच येणार नाही, कधीच येणार नाही का. तिने जर ते नवऱ्याच्या जर आई वडिलांना जर ती आई वडील मानून जर तिने संसार केला, आई पण मावले मला सांग की आजपर्यंत त्याच सासू सासऱ्याने कमवलेली जमीन होती त्याहीच कमवल्या म्हणून तू आज भाकरीचा तुकडा खातेस ना सकाळी, त्याहीच कमवून ठेवली म्हणून खाते ना. म्हणून ही परिस्थिती. आणि मग हा धर्मराजा बोलतोय की मी या लटक्यांच्या म्हणजे भ्रमात पडलो मी संसार करून आजपर्यंत यांच्यामुळे मला आज त्रास झालाय आणि आज माझा अंगुष्ठा घाललेला आहे. तरी ती माझी जरी असती तरी मजा सांडोणी का जाती, कोणी कोणाची नव्हे ती लटकी भ्रांती पडली देवारा. ती जर माझी असती तर आज ती माझ्यासाठी थांबली असती. ती माझी जर पत्नी असती, माझा जर भाव असता तर आज ती माझ्यासाठी थांबली असती. मग मी कसा पडलो लटका. म्हणजे हा संसार कसा आहे, हा मायेचा बाजार आहे. या मायेच्या बाजारातून जर आपला करायचा असेल तर एकच की भगवंताचं जर आपण नामस्मरण जर केलं तर याच्यातून आपण नक्कीच तरुण जाऊ. ऐसा जीवाशी प्रबोध करुनी मग धर्म चालिला तेथानी, कृष्ण चरणा हृदयी धरणी पंथक्रमी हळूहळू. बघा मागच्या ओळीमध्ये आलं ज्ञान उदेला धर्माशी, मागे ओळी तिसऱ्या ओळीमध्ये गेला की ज्ञान उदेला धर्माशी. म्हणजे बघा भगवंताचं जे भगवंताला आजपर्यंत धर्मराजाने केलेले सत्कर्म, आजपर्यंत भगवंतावर ठेवलेला विश्वास धर्मराजाने आता काय केलं धर्मराजाने, या सगळ्यांच्या गोष्टीचा विचार केला की आता माझा या जगी नाही कुणी रे कुणाचे. बघा 184 योनी फिरोनी शिनलासी अपार, नरदेही प्राण्या करी तुझा उद्धार. हा नरदेहामध्ये का उद्धार तुझा होईल की एकच भगवंताचं नाम स्मरण. आणि मग धर्माने काय केलंय, भगवंताला या परमात्मा पुरुषाला ऋषिकेशाला मनात आलवलंय. तवा द्वादश योजने पाहे नदी इंगळांची आहे,
ज्वाळारूपी जलवाहे अति प्रदीप्त भडभडारा. आणि मग पुढचा प्रवास करत असताना धर्माच्या समोर काय दिसतोय की 1200 योजने दूर 1200 योजने दूर अशी एक नदी आहे. आणि ती नदी कशी आहे, तिच्यामध्ये पाणी नाही, तिच्यामध्ये आग उगत आहे. नदी ज्वाला भरलेल्या आहेत. आणि ज्वाला आणि ती कशी दिसते की जणू काय श्री भगवान शंकरांचा तिसरा नेत्र उघडलाय का काय, अशी ती अग्नियुक्त अशी नदी समोर धर्मराजाला दिसत आहे. हा रुद्राचा होया तृतीय नयना, ऐसे धर्म करी चिंतना, शमन नव्हे दारुणा, काय आता करावे. आणि मग आता धर्मराजा विचार करतोय की ही नदी आता आपण पार करून कसं जायचं, की या आता ही एक प्रकारे ही शंकराने प्रज्वलित केलेली तिसरा डोळा उघडलाय आणि ही आग भडभडा ओकते नदी. आणि मग आता पुढे काय करावं असं धर्मराजा मनात विचार करत असताना तेजा दृष्टी सन समाय पहिला थडी मेरू दिसत आहे, भोवताला अंधकार पाहे, विचारण दिसे उल्लंघन राम. आणि मग आता ती नदी ओलांडायला जावं तर पुढं काय पर्वतरांगा पसरलेल्या आहेत. आणि समोर नदीमध्ये चालून उतरून जावं तर अग्नी प्रज्वलित झालेली आहे, अशी भडभड आग उगत आहे. मग आता काय करायचं हा धर्मराजा विचार करत असताना तो सांगतो आकार महाभयानक दिसतो थोर, मग तो युधिष्ठिर क्रमी पाठार गिरीचा राम. आणि मग असा हा तिथला दृश्य पाहत असताना शेवटला धर्मराजा विचार करतो आता ही नदी कशी ओलांडायची. आणि मग तो काय करतोय, त्या पर्वताचा पाठारावरून तो असे दबक्या पावलाने पुढे चालत असताना तव देव विचार करीत म्हणती धर्माशी दुःख झाले बहुत, दुःखाच्या अंती धरिले सत्व की सांडिल आता हो. आणि मग आता इथे भगवंताच्या मनामध्ये प्रश्न पडला, आतापर्यंत बाबा रे, आतापर्यंत धर्माला दुःख भरपूर झालंय. मग आता हा धर्मराजा की तोल टाकतोय काय, म्हणजे इथं धर्मराजा खचतोय काय, हरतोय काय, की इथं म्हणजे एक प्रकारची आपण एखाद्याची परीक्षा घेतली आणि त्या परीक्षा आता भगवंत याची परीक्षाच घेत आहे आणि परीक्षेतून हा मागे सरतो का काय. मग आता हा स्वतःला काय करील हा भगवंताला प्रश्न पडला. आणि मग पुढे म्हणून मायेचे श्वान इंद्र झाला प्राण, माया दावितया लागून अत्यंत तळमळी. मायेचा केला स्वान, स्वान म्हणजे कुत्रा एक दिवशी कुत्र्याने मनात ठरवलं की आपण भजन करूया, देवाचं भजन करूया आणि पंढरीला आपण काय करूया, गावातून दिंडी काढूया. काढील का. मग ते वारीला नाही जाईल तो कोण, लक्षात आला तुमच्या. मग इथे भगवंताने काय केलंय, एक मायेचा श्वान निर्माण केलाय. आता मायेचा श्वान कोण निर्माण केलाय आणि मग तो श्वान कसा आहे, श्वानाशी किरणासे देईन, गोमाशांची भणा पाही, लस दुर्गंधी घाण देहीन, अंतडी पडती तुटोनी. आणि मग त्या श्वानाची परिस्थिती कशी आहे की त्याच्या अंगावर त्याच्या डोक्यावर जखम झालेली आहे. कुत्र्याच्या जर पायाला जखम झाली तर तो त्याच्या लालेने ती जखम बरी करतो, कधी कुत्रा काय होत नाही. पण डोक्यावर जखम जर त्याला जीभ कुठून येईल डोक्यावर चाटायला. आणि मग हा इंद्राने वेश दिलेला आहे, इंद्ररूपी तिथे कुत्रा झालेला आहे. आणि त्या कुत्राची परिस्थिती अशी आतडी लोंबकलते, भणभणा अशा माश्या सोबत घोंगावत आहेत आणि अशी दुर्गंधी अशी तिथे पसरलेली आहे. आणि अशा त्या बिकट परिस्थितीमध्ये तो कुत्रा पुढे काय करतोय, ते भुलले माथाची घाई, दुःख नसाये की ठाई, उठे बैसे ठाई लोळण घाली जेथे ते. आणि मग त्याच्या त्या माथ्यावरची जी जखम होती त्याच्यावरती किरण असे किडे पडले होते आणि ते किडे काय करत होते, त्याला त्रास देत होते. आणि मग तो कुत्रा काय करत होता, खाली लोळण घालत होता, पाय आपटत होता. आणि अशी ती दैनावस्था त्या कुत्र्याची झालेली. आणि ती आता धर्मराजाने डोळ्याने पाहत असताना धर्मे देखील त्या श्वानासी, थोडा कृपा उपदली तयासी, म्हणे मज सारिखेंचे यासी, दुःख झाले करील काय राम. आणि मग धर्माने ते नजरेत पाहिल्यानंतर धर्माच्या मनात कळत न कळत एक विचार आला की माझ्यासारखाच दुःखी आहे वा. आजपर्यंत मी परिवार घालवलाय,
आजपर्यंत मी परिवाराचं दुःख करत होतो, आज मी परिवारासाठी रडत होतो, पण या कुत्र्याची अवस्था काय? याच्या तर अंगावर जखमा झाल्यात. मला तर निसा पायाचा अंगठा जर माझा कापला तर मला एवढा दुःख झाला, तर याच्या तर किरण पडलेत, माशा घोंगवतात, याची आतडी बाहेर पडलेली आहे. माझ्यापेक्षा याचं दुःख आहे, म्हणजे माझ्यासारखी याची परिस्थिती आहे, असा धर्म तद्वत विचार करत आहे. मग जवळी जाऊन कृपेने धरले कवटाळून, माथ्याचे किडे काढून, म्हणे बा तुझा कोणे हाणिले राम. आज धर्माने धर्माचे चालवलेले राज्य इथे आणि युक्ती साकार केली की धर्माने काय केलंय? भूतदया केली. आजपर्यंत धर्माने हस्तिनापुराचं राज्य करत असताना प्राणी मात्राला सांभाळलं, जंगलामध्ये चरायला जावं आणि त्यांनी निवासाला धर्माच्या राज्यात यावं. आणि इथे सुद्धा प्राणी मात्र सोडलं नाही. अंतीच्या क्षणाला सुद्धा धर्माने काय केलंय? ते किर्ण भरलेला जो कुत्रा होता, आपण जर आपल्या दाराशी कुत्रा आला तर दांडून घेऊन म्हणतो हे चल 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 चल, मग त्याने त्याला काय केलंय? कवटाळलंय, असं कवटाळलंय आणि उचलून दिलंय. आणि मग अदृश्य रूप देव पाती, धर्म कृपाळू म्हणाती, मग ते सत्वर आणविती, विमान देवा इंद्राचे राम. आणि मग तिथे ही धर्माची जी करुणा वाणी, करुणा जी भाटली धर्माने कुत्र्यावर जे प्रेम केले, आणि मग तिथे कोण पाहतात की देव काय करतात? आधी गुप्त रूपाने बघतात की धर्म काय करतोय, धर्म पुढे काय. या एक प्रकारची धर्माची परीक्षा आहे आणि या धर्म परीक्षेला उतरतोय की नाही. आणि मग देवाने काय केलंय? आता धर्म तर या परीक्षेमध्ये उतरलाय. आणि मग तिथे आता देवाने काय केलंय? धर्मासाठी एक असा विमान पाठवलाय. आणि मग पुढे पाहता मार्ग नाही मेरुसी, मग बोलावून देवदूतांशी, आणवी ते झाले विमानाशी, स्वर्ग भुवनापासून राम. आणि मग तो तिथे आता धर्माला नेण्यासाठी तिथे एक असा स्वर्ग भुवन असा सुंदर असा विमान आलेला आहे. आणि मग तेथे पताका निशाणे झळकती, महादुंदुबी बेरी वाजती, अप्सरा गण नाना रीती, करीती नृत्य गायने राम. आणि मग ते विमान कसं आहे? स्वर्गातूनच आलेला विमान आहे. आणि म्हणजे एखाद्या जर आपल्याला लक्झरी बस आली तर लक्झरी बसला किती सोय असतं, आणि एसटी असली तर फरक आहे ना. एसटीच्या काचा वाजतात आणि लक्झरी हा शांत. आणि असा तो विमान, त्याच्यामध्ये गंधर्व गायन करतायत. आणि स्वर्गातूनच आलेली वस्तू आहे बोलानंतर त्याच्यामध्ये काय नसेल काय, म्हणजे याची गंध. आणि असा कोणाकडे आलाय? हा महान आत्मा आहे धर्मराजा. आणि स्वदेह चाललेला आहे स्वर्गाला, नुसता आत्मा नाही चालला धर्माचा, देहाने चाललाय. आणि मग या देहरूपी आत्म्याला नेण्यासाठी कोण आलाय? स्वर्गाहून विमान. आणि विमान एवढा सुंदर आहे की त्याच्यामध्ये भजन कीर्तन पूजन सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत, गंधर्व गात आहेत. आणि असा तो सुशोभित विमान स्वर्गहून आलेला आहे. आणि मग पुढे तये विमाना माझी जाण, गणगंधर्व करीती गायन, ताल मृदंग वीणा वादन, नाद गगनी न समाये राम. बघा इथे मृदुंगाचा पण शब्द झाला पाहिजे. जय रामकृष्ण हरी. म्हणजे बघा मगाशी बोललो कुत्र पंढरपूरला जात ना, म्हणजे जो पंढरपूरला जाय नाही तो बरोबर, म्हणजे तो जात नाही. पण इथे या विमानामध्ये काय केलंय की टाळ घोष, म्हणजे तिथे संपूर्ण काय केलंय? भगवंताचा नाम जप चाललेला आहे. आणि असं ते विमान, म्हणजे एक प्रकारचा नामधारक असा तो विमान तिथे आलेला आहे. आणि मग विमाना गिरीवरुणी उतरले, दुतीन धर्मासी नमस्कारी, जिया विमानवाजी बैसले, पाहिजे स्वामी राम. आणि मग इथे आता दूत स्वर्गातून आलेले आहे. दूत ते काय बोलतात? स्वामी. बघा भाई, धर्मराजाची इथूनच धर्मराजाला मान मिळायला सुरुवात केली. ही स्वामी म्हणजे आज स्वर्गाचे दूत धर्मराजाला बोलतात स्वामी. म्हणजे स्वामी म्हणजे कोण? मालक. नमस्कार करतात आणि काय सांगतात की हे स्वामी, हे मालक, तुम्ही आता विमानामध्ये बसावं, आसनस्थ व्हावं. आणि मग तव धर्म म्हणे तया दूतांशी, आधी बैसवावे अश्वानाशी, कोणी नाही गा मजशी मज वांचून या. आणि मग आता इथे त्या दूतांनी धर्मराजांना सांगावं की स्वामी तुम्ही या विमानात बसावं. आणि त्यावेळेला धर्मराजाने बघा भूतदया किती आहे. आणि धर्मराजा आपल्याला जर एखाद्याने मोठी ट्रेनला जात असताना जर एखाद्या गाडी थांबवली, आपल्याबरोबर जर 4 माणसं असली ना, नाही आमच्या ओळखीचा एकच सीट आहे, मी चाललो काही, बरोबर आहे ना, की आपण सरळ होतो ना, आमची ते मामांची काकांची गाडी आहे, आम्ही चाललो.
पण पण असा विचार त्यांनी केला ना की आज आपण सकाळपासून निघलोय, प्रवास करतोय, तुला रस्त्यात गाडी भेटली म्हणून तू त्याला एकट्याला सोडून जातोस काय? धर्माने तो विचार नाही केला. धर्म काय बोलतोय की या जीवाला माझ्या वाचून कोणच नाही, मी त्याच्यासाठी आहे आणि तो माझ्यासाठी आहे. आणि मग तुम्ही जर विचार करत असाल की याला विमान घ्यायचं नाही तर पुढं आगाम्या स्वर्गीन करितान गमन मागे आते सांभाळीला कोण, दूत म्हणती आम्हा लागून आज्ञा नाही न्यावयाची राम. आम्ही आज्ञेचे बांधलेले आहोत. दूत बोलतात आम्हाला स्वर्गातून काय सांगलंय की एका धर्मात्मालाच घेऊन यायचं आहे. कुत्री कधी स्वर्गाला जातात काय? कुत्री कधी पंढरपूरला जातात काय? नाही जाईल. आणि मग की आम्हाला आज्ञा काय आहे की आम्हाला कुत्र्याला न्यायची आज्ञा नाही, तुम्हाला न्यायची आज्ञा आहे, तुम्हालाच न्यायचं आहे. आणि मग पुढे काय होते, जी तुम्ही धर्मपरायण द्रुपती म्हणून विमानाची तुम्हासी प्राप्ती, श्वाने केवी स्वर्गाशी येती विमानी बैसोनी. आणि मग मला बघा सांगा, तुम्ही ज्या वेळेला तुमचे कर्म चांगले असतील त्यावेळेला तुम्हाला त्या कर्माप्रमाणे तुम्हाला मान भेटत असेल. जर मुलगा इंजिनिअरिंगची परीक्षा जर पास झाला तर त्याला 1 लाख रुपये पगार भेटेल की नाही? आणि तो चौथीवाला असेल त्याला भेटेल. मग इथे काय बोलतात दूत की तुम्ही धर्मपरायण नृपती, की तुम्ही धर्माने चालवलेलं तुमचं जे राज्य होतं हस्तिनापुराचं, ते प्रजेचं तुम्ही राज्य कसं केलं की त्यांना लेकराप्रमाणे प्रजेला मानलेत, आई वडिलाप्रमाणे तुम्ही प्रजेला मानलेत. आणि तुम्ही धर्मपरायण आहात म्हणून धर्मपरायण लोक आहात, तुम्ही पुण्यवान लोक आहात. आणि म्हणून तुम्हाला ही विमानाची प्राप्ती झालेली आहे. आणि मग तुमच्यासाठी जे विमान आहे कुत्र्यांसाठी नाही हो. मग धर्म म्हणे दुःखित प्राणी यास जरी न घ्याल विमानी, तरी तुम्ही जावे परतोनी या वेगळा मी न येऊ. बघा काय म्हणजे सोजवलपणा बघा धर्माचा, की तुम्ही इथून निघून जा, या मुक्या प्राण्याला माझ्याशिवाय इथं कोणी नाही. आणि तुम्ही जर त्याला घेत नसाल तर तुम्ही विमान घेऊन तुम्ही तुमच्या मार्गाला जा, मी काय येत नाही. बघा कधी भूतदया माणसाच्या मनात नाही कसा खरोखर म्हणजे आपल्यासाठी जे ठेवलेत ना कलियुगामध्ये की आदर्श आहे. हे पुराण जे आहेत ना हे आपल्याला आदर्श आहेत की त्याच्यातून काहीतरी आपण घ्यावं. एखादा मोठा माणूस सांगतोय बाबा तू तिकडे जाऊ नकोस, त्या मुलाने खरोखर ऐकावं की हे दादा काय बोलतात. तुम्हाला काय समजत नाही, आम्ही चाललो पुढं. आणि नंतर पुढं काहीतरी प्रसंग ओढवतं आणि त्याला बाबा बोलला होता, बरं गेलो नसतो तर बरा आला असता. पण इथे धर्म बघा, धर्माची काय किती खालच्या म्हणजे खाली उतरतोय धर्म, की ते भूतदया किती केवढी धर्माची भूतदया आहे. बोलते की या प्राण्याला माझ्या वाचून कोणी नाही. ऐसा धर्म जेव्हा बोलिला तव तो श्वानाचा इंद्र झाला, धर्म त्याने नमस्कारिला तैसाची सकाळ सुरवरीला. आणि मग भगवंताची दिलाय, भगवंतानी जे आज केलेलं हे नटनाट्य होतं की धर्माचा एवढ्या कोटीला धर्म गेलेला, एवढा भगवंताच्या सानिध्यात जवळ गेलेला भगवंतानी कृष्णाने यावं आणि बाजूला बसून जेवावं, भगवंतानी यावं आणि एक थालीचा एवढूसा एक भाताचा शीत घेऊन पाणी खावं आणि पाणी प्यावं. किती मोठी व्याप्ती होती धर्म. आपण निसा धर्म बोलतोय, किती मोठी व्याप्ती होती द्रौपदी, की द्रौपदीने आजपर्यंत द्रौपदीच्या हाकेसाठी भगवंत आलेला आहे. पांडवांच्या हाकेला धर्म कधीच आलेला नाही. द्रौपदीने बोलवावं हे ऋषिकेशी. म्हणजे बघा ज्या वेळेला सत्व सुद्धा मागच्या अध्यायात गेलंय, सत्व हरवायला सुद्धा ऋषी आले, त्यावेळेला सुद्धा तिने भगवंताला आलवलं. आणि आणि आता सुद्धा भगवंताची व्याप्ती बघा धर्म. म्हणजे तिथे इंद्राचा काय झाला, इंद्र जो होता त्यांनी श्वानाचं रूप दिलं होतं, कुत्र्याचं रूप दिलं होतं आणि तिथे प्रगट केलं का, इथे भगवंताच्या परिषदेमध्ये धर्मराजा काय आलाय, पास झाला. तेथे दुंदुभी भेरी लागले निशाणा, धर्माशी अंगुष्ठ झाला पूर्ण. मग तो विमानी बैसून स्वर्ग भुवना चालिला. आणि मग अशा प्रकारे आता इथे काय केलं भगवंतानी, काय केलंय भगवंतानी तिथे इंद्राने रूप प्रकट केल्यानंतर आता धर्माचा काय झालंय का पुण्यात्माच होता. फक्त की हा स्वर्गाच्या प्रवास धारदार रस्त्यातून चालत असताना धर्म ज्यामध्ये किती सहनशीलता आहे हे भगवंताला जाणायचं होतं. आणि मग तिथे धर्माच्या पायाला तो तिथे कायला अंगुष्ठा पुरवत आलेला आहे.
म्हणा पुंडली कवरते हर विठ्ठल पार्वती मते हर महादेव सीताकांत स्मरण जय जय राम जय जय रघुवीर समर्थ श्री पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय बजरंग बली की जय मंगल मूर्ती की जय।